रामाचा पैसा पाहिजे होता म्हणून खासदार तिकडे गेले। कितीही गद्दारी करा, तुमच्या उरावर भगवा रोवल्याशिवाय राहणार नाही। धाराशिवच्या सभेतून उद्धव ठाकरेंची टीका। मोदींनी सांगितलं सोनं खरेदी करू नका, खासदार खरेदी करा, असाही हल्लाबोल। ओमराजे निंबाळकरांनी पवनराजे मल्टीस्टेटमध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला। भ्रष्टाचाराचा ईडी चौकशीला घाबरून डरपोक पळून गेला। धाराशिवमधून संजय राऊतांचा हल्लाबोल। काही झालं तरी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही। आमदार कैलास पाटील यांची धाराशिवच्या सभेत ग्वाही। निष्ठा बोलून दाखवायची नसते तर करून दाखवायची असते, असेही वक्तव्य। तर असा निष्ठावंत आमदार उद्धव ठाकरेंना भेटलाय, राऊतांचं वक्तव्य। विमान प्रवासावेळी फडणवीसांची हतबलता दिसली। फडणवीस दिल्लीत येतील म्हणून भाजपतूनच त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र सुरू आहे का? भाजपामधील अंतर्गत गटबाजीवरून सवाल। ठाकरे आधी म्हणायचे एक तर तू राहशील नाहीतर मी, मात्र आता उद्धव ठाकरेंना फडणवीसांवर पुतना मावशीचं प्रेम आलंय। उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंना माझी हतबलता कुठे दिसली? फडणवीसांचा सवाल। तर मी मनुष्य असल्यानं माझे पंख छाटण्याचा विषय नाही। फडणवीसांचं मिश्किल उत्तर। तर ठाकरेंच्या शेजारी बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या। विमान प्रवासात योगायोगाने एकत्र आलो। ठाकरेंसोबतच्या विमान प्रवासावर फडणवीसांची प्रतिक्रिया। वाघाचं कातळ पांघरलेला तो गद्दार निघाला। विकास करणारे खासगी विमानात बसून बदाम खातात। परभणीतून उद्धव ठाकरेंची संजय जाधवांवर टीका। अनेक आंडू पांडू बंडू आले गेले, आम्हाला आव्हान देऊ नका, फक्त सापटी नाही तुला तुडवणार। संजय राऊतांचा फुटीर खासदार संजय जाधवांना इशारा। विमानात दारू नेता येते का? संजय राऊतांकडून वारकऱ्यांचा अपमान। खासदार संजय जाधवांचा राऊतांवर पलटवार। संजय राऊत बैमान माणूस, उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवण्यास कारणीभूत, असाही हल्ला। आता वयात मोठ्या राजकीय टॉप 9। तुम्हाला रामाच्या नावानं लुटालूट करण्याचं दुकान उघडायचं होतं। राम मंदिर लुटणारी बाबर जनता पार्टी आली आहे। हिंदुत्वाशी गद्दारी करून बाबराची औलाद राम मंदिर लुटत आहे। उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। ज्योती वाघमारेंकडून अप्रत्यक्षपणे शिंदे फडणवीसांची राम लक्ष्मणाशी तुलना। रावणाचा वध करताना रामाला लक्ष्मणाची साथ लागतेच। खासदार फुटीवरून ज्योती वाघमारेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळी परभणीमध्ये फुटीर खासदार संजय जाधवांकडून शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। विना परवानगी पुतळा बसवल्यानं आमदार सईद खान यांच्यावर कारवाईची शक्यता। परभणीमध्ये महापौर मुस्लिम असला तरी तो आमचा शिवसैनिक। त्यावेळी मुस्लिम महापौर म्हणून आमच्यावर टीका केली। आता शिंदेच्या विधान परिषदेचे आमदार कोण आहे? परभणीतील सभेत उद्धव ठाकरेंचा शिंदेच्या शिवसेनेला सवाल। टीकाकारांना कामातून उत्तर देणार ओम निंबाळकर यांचं वक्तव्य। ठाकरेंबद्दल मनात कायम आदर, ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया। फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर अजूनही ठाकरे पितापुत्रांच्या फॉलोअर्समध्ये। शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतरही सोशल मीडियावर फॉलो का? बीडच्या परळीमध्ये उद्धव ठाकरेंचं जंगी स्वागत। परभणीतील दौऱ्यानंतर धाराशिवकडे जात असताना परळीत जेसीबीतून फुलं उधळली। फुटीर खासदारांच्या मतदारसंघात ठाकरेंचा दौरा। मवियाच्या बैठकीला 24 आमदार गैरहजर होते। मवियाच्या नेतृत्वावर आमदार नाराज। उदय सामंतांचं वक्तव्य। मवियाच्या बैठकीला गैरहजर असणाऱ्या 24 आमदारांसोबत चर्चा करू, सामंतांची प्रतिक्रिया। संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात मनसेचं शक्ती प्रदर्शन। राज ठाकरेंच्या हस्ते विक्रोळीमध्ये मनसेच्या नव्या शाखेचं उद्घाटन। संजय पाटलांवर केलेल्या टीकेनंतर राज ठाकरेंचा ईशान्य मुंबईत दौरा।